नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं. तर आपण सध्या बऱ्याच राजकीय विषयावर, राजकारणावर व्हिडिओ काढले आहेत. तर बाकीच्याही बऱ्याच गोष्टी घडतात आणि त्याच्यातच आज एक बाकीच्या गोष्टी म्हणजे एक वाईटच खबर म्हणावं लागेल. खूप वाईट खबर एक आज आपल्याला टी व्हीवर माहिती पडली असेल तुम्हाला सगळ्यांना. दीप्ती चौधरी आत्महत्या प्रकरण. तर आपण जे तुम्हाला बॅनरवरून कळालं असेल की पुण्यात आणखी एका वैष्णवीचा बळी. वैष्णवी म्हणजे वैष्णवी हगवणे. तुमच्या लक्षात असेल की 16 मे 2025 रोजी वैष्णवी हगवणे ह्या विवाहितेने आत्महत्या केली होती. आणि सेम तसलीच केस आज दीप्ती चौधरी नावाच्या एका नवविवाहितेने आत्महत्या केली आणि सगळीकडं चर्चा सुरू झाली हुंडाबळीची. तर हुंडाबळी जेवढा समाज प्रगत झाला आहे, असं झालं आहे, तसं झालं आहे, शिकला आहे, आता हुंडा पहिल्यासारखे प्रथा राहिलेल्या नाहीत जरी म्हणत असले लोक, तरी हुंड्याची प्रथा ही उलट सुशिक्षित आणि श्रीमंत माणसात जास्त आहे असं दिसायला लागलं आहे. तर प्रकरण असं आहे की दीप्ती चौधरी नावाची जी विवाहित आहे ती सोरतापवाडी, जी पुण्याच्या उरुळी कांचनच्या जवळचं एक गाव आहे, त्या गावात तिचं सासर होतं आणि तिला सासरा, पती, तिचा दीर आणि सासू यांचा छळ, मानसिक त्रास, शारीरिक त्रास याला ती कंटाळून तिनं आत्महत्या केलेली. तिला 3 वर्षाची लहान मुलगी आहे. आणि त्या विशेष म्हणजे त्या दीप्ती चौधरी जी आत्महत्या केलेली विवाहित आहे, तिची सासू आत्ताच मागच्या वर्षी सरपंच झालेली नवीन त्या गावची. म्हणजे सरपंच, सासरा शिक्षक, बिझनेसमन नवरा एवढा असतानासुद्धा. आणि तिचं लग्न 2019मध्ये लग्न झालं. त्या लग्नात 50 तोळे सोनं दिलं होतं, 35 लाख रुपये खर्च दिलं होतं, 25 लाख रुपये कॅश दिली ती जणू. एवढं सगळं असतानासुद्धा अजून त्यांना पैसे पाहिजे होतं. सरपंच केला, बरेच पैसे खर्च झाले असते त्या बाईचे. आणि तसले व्हाईट कॉलर लोक, जे पांढरपेशी लोक असतात, मोठेपणा तर जास्त दाखविणार, पण लोकांकडून पैसे खायचे असतात त्यांना. मग त्यांनी कुणाला तरी बकरा बनवायचं, तर आपल्या सुनेलाच बकरा बनविलं त्यांनी ह्या गोष्टीसाठी. आणि तिला ती त्रास असह्य झाल्यामुळं तिनं आत्महत्या केली. अजून एक विषय याच्यात की त्यांनी फक्त पैशाची, सोन्याची मागणी केली नाही, तर काही दिवसापूर्वी तिचा गर्भपात पण केला. का तर तिला दुसरी पण मुलगीच होती. त्यांनी चेक करायला लावलं. ज्यावेळेस ती प्रेग्नंट होती दीप्ती चौधरी, त्यावेळेस तिच्या सासू सासऱ्यानं, नवऱ्यानं तिला चेक करायला लावलं. मुलगीच आहे म्हणून, पहिली मुलगी, दुसरी मुलगी. त्याच्यामुळं आपल्याला वंशाचा दिवा पाहिजे, कारण आता हे सरपंच, राजकारणी, मोठे श्रीमंत लोक, त्यांना सगळ्यांना दिवा पाहिजे असतो लोकांना चुना लावण्यासाठी, असंच म्हणावं लागेल. आणि सेम वैष्णवी हगवणेचं जे प्रकरण झालं होतं मागच्या वर्षी, तसंच प्रकरण ही दीप्ती चौधरी. लोक पण मोठ्या घरात पुरी देतात. इथं कितीतरी गावाकड किंवा शहरातही गरीब मुलाची बिना लग्नाची राहिलेली आहेत. आणि चांगल्या परिस्थितीतली, म्हणजे बिना व्यसनी असलेली गरीब घरातली पोरं, पण त्यांचे लग्न होत नाहीत आणि लोक मोठ्या घरात देतात हे असल्या. आता ही जी प्रकरण आहे दीप्ती चौधरीचं, आता जर सासू सरपंच आहे म्हणजे त्याचं गावात बरंचसं वजन आहे म्हणायचं. वजन म्हणजे ते फालतूच वजन म्हणायचं. आता हे एवढं प्रकरण झाले म्हणजे पैशाच्या मागं लागलेले लोक, ती सासरा शिक्षक आणि सरपंच आहेत, एवढं वजनदार माणसं असताना घाण सवय की लोकांचं, त्यांची इच्छा नसतानाही जर तुम्ही श्रीमंत आहे तर लोकांकडून पैसे घ्यायलाच नाही पाहिजेत. पण हे आपल्या समाजामध्ये फक्त मोठेपणा मिरविला जातो आणि असं म्हणलं जातं की आता हुंडाबळीची प्रथा बंद झालेली आहे, असलं झालेलं आहे, तसलं झालं, आता समाज खूप पुढं गेलेला आहे. पण सगळं पाहिल्यासारखं उलट पैशावाल्याच्या लोकात ही जास्त प्रथा चलती हुंड्याची. आणि एकाने दिला की दुसरे देते. आणि ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत. आता सासरा फरार आहे, पती आणि सासू जेलमध्ये आहेत आणि त्यांना चांगली सजा व्हावं ही ईश्वरचरणी प्रार्थना.